नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पावट्याचा भात बनवणार आहोत. मसाले भात हा विविध पद्धतींनी बनवला जातो. कधी काय होतं, पूर्ण स्वयंपाक करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. त्यामुळे आपण घरात जे काही डाळी किंवा भाज्या आपल्याकडे उपलब्ध असतील त्यापासून आपण मसाले भात तयार करतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तांदळाचे पीक हे मुबलक प्रमाणात घेतले जाते. त्यामुळेच आपल्या आहारामध्ये सुद्धा आपण भाताचा मोठ्या प्रमाणात समावेश करतो. भात हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आवडीने आणि चवीने खाल्ला जातो. तांदळाच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण इंद्रायणी तांदळापासून हा पावट्याचा भात बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेत. या पेल्याने मोजून मी 3 पेले इंद्रायणी तांदूळ घेतलेत. इथे मी पावट्याचे दाणे सोलून घेतलेत. 1 टोमॅटो उभा चिरून घेतलाय. 15 ते 16 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतले. 2 कांदे उभे चिरून घेतलेत. पाव वाटी सुकं खोबरं घेतले. 1 चमचा आपला घरगुती मसाला घेतलाय. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, धना पावडर घेतली आहे. हा किचन किंग मसाला घेतलाय. त्यानंतर हे चक्री फूल 1 घेतले आणि हिरवी वेलची, शहाजिरे घेतले. 2 मिरी, 1 लवंग आणि मसाला वेलची 1 घेतली. आजचा मसाले भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. कुकर आपला गरम झाला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण पाव चमचा जिरे घालणार आहोत. त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. त्यानंतर लसूण आणि आलं आपण बारीक ठेचून घेतले ते घालायचं. आलं आणि लसूण आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्यानंतर 2 कांदे आपण उभे चिरून घेतले होते ते घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचेत. थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचेत. 1 मिनिटभर परतून घ्यायचे. त्यात 1 छोटा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा घरचा जो मसाला आपण घेतलाय तो घालायचा. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला आपण जो घेतला होता तो घालून घ्यायचा. तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला असेल तर तोही तुम्ही घालू शकता. आणि खडे मसाल्यांमध्ये दालचिनी आणि तमालपत्र असेल तर तेही तुम्ही घालू शकता. तमालपत्र आणि दालचिनीने भाताला खूप छान चव येते. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये पावट्याचे दाणे आपण हे स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्यामध्ये घालून घ्यायचेत आणि 2 मिनटं सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचे. इथे मी छोटे 3 चमचे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर पाववाटी आपण जे सुकं खोबरं किसून घेतलं होतं ते घालायचं आणि सर्व साहित्य परतून घ्यायचं. त्यानंतर उभा चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आणि साहित्य परतून घ्यायचं. आपण आज इंद्रायणी तांदळाचा भात करणार आहोत तर या तांदळासाठी पाणी खूप कमी लागतं. कुठल्याही नवीन तांदळाचा भात हा कमी होतो आणि जसे ते तांदूळ जुने होत जातील तसा त्याचा भात हा जास्त होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. ज्या पेल्याने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच पेल्याने मी 4 पेले पाणी घातले. पाण्याला आपण उकळी येऊन देणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत. अशा पद्धतीने केल्यास भात आपला मोकळा सुटसुटीत असा भात होतो. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हे बघा, आपल्या रश्श्याला आता उकळी आलेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊयात. तांदूळ आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेत. त्यानंतर आपण आता हे तांदूळ आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत.
इंद्रायणी तांदूळ हे चवीला खूप छान लागतात आणि त्याचा भात बनवल्यावर त्याचा खूप छान वास येतो. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपण झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर त्याची वाफ थोडा वेळ वाफ जाऊन द्यायची आणि त्यानंतरच आपण कुकर उघडणार आहोत. हे बघा, आपला भात आता तयार झालेला आहे. आपण बघूयात कसा झाला आहे ते. असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आपला पावट्याचा भात हा खूप छान झालेला आहे. एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. या भाताच्या जोडीला दुसरा कुठलाही पदार्थ लागत नाही. हा नुसता तसाच खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतो. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. धन्यवाद.